हाय, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज आपण बघूया फेअर अँड लवली फेस पॅक अँड स्क्रब। फेअर अँड लवली फेस पॅक कसं तयार करायचं, त्याचं स्क्रब कसं करायचं। घरी बसल्या जर आपल्या घरगुती वस्तूंनी आपल्याला स्क्रब आणि फेस पॅक करायचं असेल तर हे खूप छान आहे। खूप छान पॅकसुद्धा आहे आणि खूप छान स्क्रबसुद्धा आहे। आणि फेअर अँड लवली हे क्रीम आपण स्किन व्हाईटनिंग आणि स्किन ग्लोईंग करण्यासाठी क्रीम यूज करत असतो। त्यासाठी हे पॅक खूप छान आहे, यूज करून बघाल तर तुम्हाला समजेल। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला लागेल 1 चम्मच राईस पावडर, तांदळाचं पीठ। तांदूळ वॉश करून तुम्ही मिक्सरमध्ये फाईन अशी पावडर तयार करून घ्या। तांदळाचं पीठ आपल्या स्किनसाठी खूप छान आहे, ते आपल्या स्किनला स्क्रब करत असते। त्याच प्रकारे आपली स्किन व्हाईट आणि ग्लोईंग करण्यास मदत करत असते तांदळाचं पीठ। त्यानंतर आपल्याला लागेल 1 चम्मच बेसन। बेसन हे नॅचरल क्लिन्झर आहे, आपली स्किन क्लीन अँड क्लिअर करत असते। त्यानंतर लागेल आपल्याला ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा जेल हे अर्धा पाऊण चम्मच तुम्ही घालू शकता। त्यानंतर लागेल आपल्याला फेअर अँड लवली। एक चम्मचच्या जवळ तुम्हाला फेअर अँड लवली यूज करायची आहे। पाऊण चम्मच म्हणजे 1 चम्मचपेक्षा कमी। जितकं तुम्हाला फेसवरती फेस पॅक लागेल तितकं तुम्ही फेअर अँड लवली घ्या। त्यानंतर लागेल तुम्हाला मुलतानी मिट्टी। मुलतानी मिट्टी हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मुलतानी मिट्टी घेतल्यानंतर आपल्याला भिजवण्यासाठी लागेल रोज वॉटर। जितकं तुम्हाला हे भिजवायला लागेल तितकं तुम्ही रोज वॉटर त्यात घालून घ्या। हे छानपैकी ना मिक्स झालं पाहिजे, याचं एक फेस पॅक तयार झालेलं पाहिजे। इतकं तुम्ही रोज वॉटर घाला की हे छान याचं टेक्स्चर एक फेस पॅकसारखं तयार झालेलं पाहिजे। बघू शकता असं तुम्हाला छान। आणि जर तुम्हाला यात लागेल तर पुन्हा तुम्ही रोज वॉटर घालू शकता। आपल्या स्किनवरती ते यूज करता आलं पाहिजे, ह्या प्रकारे ते तयार झालं पाहिजे। मी थोडं घालत आहे। रोज वॉटर हे आपल्या स्किनवरचं pH बॅलन्स मेंटेन करते, आपल्या स्किनवरचे ओपन पोर्स क्लोज करण्याचं काम करते आणि एक टोनरचं कामसुद्धा ते रोज वॉटर करत असते। त्यासाठी यात घालणार आहे मी आता एक व्हिटॅमिन ईचं पूर्ण कॅप्सूल। व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे आपले स्किन ब्राईट करण्यास, ग्लोईंग करण्यास आणि उन्हाचा काळपटपणा कमी करण्यास मदत करत असतं व्हिटॅमिन ईचं हे कॅप्सूल। त्यासाठी मी व्हिटॅमिन ई कॅप्सूल यात यूज करणार आहे। आणि ड्राय स्किनसाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे खूप छान आहे, आपली स्किन मॉइश्चराईज करत असते आणि त्यासाठी मी व्हिटॅमिन ई कॅप्सूल यात यूज करणार आहे। व्हिटॅमिन ई कॅप्सूल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइलसुद्धा यूज करू शकता। जर ते तुमच्या स्किनवरती सूट होत असेल तर कोकोनट ऑइलसुद्धा तुम्ही यूज करू शकता। हे छानपैकी मिक्स करायचं आहे। मी बोटानेच मिक्स केलेलं आहे, कारण यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपण घातलेलं आहे, त्याचं ऑइल घातलेलं आहे, ते छान मिक्स झालं पाहिजे। त्यासाठी मी हे आता बोटाने मिक्स केलेलं आहे। हे छान मिक्स करून घ्या। यात ज्या वस्तू आपण यूज केलेल्या आहे ना त्या नॅचरल आहे, साईड इफेक्ट होत नाही।
आपल्या स्किनसाठी खूप खूप छान आहे. तरीसुद्धा जर तुम्हाला यातली कोणतीही वस्तू सूट होत नसेल तर तुम्ही पॅच टेस्ट अवश्य करा. एकदा पॅच टेस्ट करा, बघा तुम्हाला रिझल्ट काय येते, काही साईड इफेक्ट होते की नाही होत. माझ्या मते तर याचा काही साईड इफेक्ट होत नाही, पण सर्वांची स्किन टोन ही वेगवेगळी असते. त्यासाठी आपल्याला कोणतंही स्किन केअर करत असताना आपल्याला एक पॅच टेस्ट करणं आवश्यक असते. पॅच टेस्ट करा, सूट होत असेल तर आरामात ते तुम्ही स्किनवरती यूज करू शकता. हप्त्यातून एकदा यूज करून बघा, खूप छान रिझल्ट मिळतील. आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता हे मिक्स केल्यानंतर पहिले आपल्याला याने स्क्रब करून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिट आपल्याला आपल्या स्किनवरती स्क्रब करायचं आहे. छानपैकी सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही स्क्रब करून घ्या. आणि स्क्रबिंग हे जास्त जोराने करू नका. स्क्रब हे एकदम हलक्या हाताने करावं लागते. आपली डेड स्किन, व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड रिमूव्ह करण्यासाठी आपण स्क्रब करत असतो. छानपैकी सर्क्युलर मोशनमध्ये 3 ते 4 मिनिट आपल्याला मसाज करून घ्यायची आहे हलक्या हाताने. बेसन हे नॅचरल क्लिन्झर असते. आपली स्किन क्लीन अँड क्लिअर करण्यास बेसन मदत करणार. छानपैकी 3-4 मिनिट आपल्याला मसाज करून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटं. आणि ज्यांच्या स्किनवर पिंपल्स असेल किंवा फुटलेला पिंपल्स असेल, त्यातून पाणी वगैरे जात असेल, त्यांनी स्क्रब अवॉइड करा किंवा स्क्रब करू नका. तुमच्या स्किनवर साईड इफेक्ट होऊ शकतात पिंपल्समुळे. त्यासाठी तुम्ही अवॉइड करा, स्क्रब करूच नका. कारण साईड इफेक्ट होण्यापेक्षा स्क्रब न केलेलं बरं. कारण पिंपलची स्किन असते ना, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होत असतात. जिथे व्हाईट हेड ब्लॅक हेड्सची प्रॉब्लेम असते ना, नाकाजवळ वगैरे छानपैकी स्क्रब करून घ्या. 3 ते 4 मिनिट तुम्ही स्क्रब करा. मी तुम्हाला कमी वेळ करून दाखवेल, पण तुम्ही 3 ते 4 मिनिटं तरी स्क्रब करायचं आहे. मानेवर वगैरे संपूर्ण स्क्रब करायचं आहे. आणि स्क्रब झाल्यानंतर हे आपल्याला वॉश करायचं नाही. थंड किंवा नॉर्मल पाण्याने वॉश करायचं नाही. ह्यावरती आपल्याला पूर्ण पॅक यूज करून घ्यायचं आहे. स्क्रब झाल्यानंतर एकदा 3 ते 4 मिनिटं स्क्रब करा. आणि दुसरी लहर म्हणजे हे धुवायचं नाही आहे, त्यावरतीच आपल्याला दुसरी लहर फेस पॅकची यूज करायची आहे. छान जाडजाड फेस पॅक आपल्याला यूज करायचं आहे. कारण आपण यात जे जे वस्तू घातलेल्या आहे ना, ते आपल्या स्किनवर ॲब्झॉर्ब करण्यासाठी ते आपल्याला पहिले स्क्रब करून घ्यायचं आहे. कारण स्क्रब केल्यानंतर आपल्या स्किनवरचं स्क्रब होते आणि व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स किंवा डेड स्किन निघण्यासाठी आपण स्क्रब करत असतो. आणि यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल वगैरे घातले आहेत, त्यासाठी ते आपल्या स्किनवर ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपल्याला वॉश करायचं नाही. त्यावर पुन्हा एकदा फेस पॅक यूज करायचा आहे.
आता तुम्हाला हे फेस पॅक तुमच्या स्किनवरती 15 ते 20 मिनिट, कारण आपण खूप जाड लेयर लावलेली आहे, हे संपूर्ण ड्राय होतपर्यंत किंवा सेमी ड्राय होतपर्यंत तुम्हाला फेसवरती ठेवायचं आहे. कारण ते ड्राय झाले की आपल्याला जे वस्तूचं म्हणजे आपण जे घातलेलं आहे यात ते ॲब्झॉर्ब झालं पाहिजे आणि आपल्या स्किनवरती त्याचे फायदे मिळाले पाहिजे. म्हणून 15 ते 20 मिनिट हे आपल्याला सर्व स्किनवरती ठेवायचं आहे. आता हे पॅक माझं संपूर्ण लावून झालेलं आहे. मग मी पूर्ण जाड लेयर याची यूज केलेली आहे. तुम्ही सुद्धा पहिले स्क्रब करा, वॉश करू नका आणि त्यावरच तुम्ही आपलं फेस पॅक यूज करा. आता हे लावून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिट मी ठेवणार आहे आणि 15-20 मिनिटानंतर हे रिमूव्ह कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका किंवा एंड करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हे झाल्यानंतर रिमूव्ह कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. चला 15-20 मिनिटानंतर भेटूया. 15-20 मिनिट झालेले आहे. माझा पॅक पूर्ण ड्राय झालेला नाही, मी सेमी ड्राय ठेवलेला आहे. जर तुमचा पॅक पूर्ण ड्राय झालेला असेल तर हात थंड पाण्याने ओले करून घ्यायचे आणि पाण्याने हे ओलं करून घ्यायचं आहे. माझा पॅक पूर्ण ड्राय झालेला नाही म्हणून मी ते असं सर्क्युलर मोशनमध्ये हे पॅक रिमूव्ह करणार आहे. जास्त जोराने करू नका. आपले हात ना ओले करून घ्यायचे थंड्या पाण्याने, किंवा तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे करून घ्यायचं फेस पॅकवरती, किंवा रोज वॉटरचा स्प्रे असेल तर ते सुद्धा आपण रोज वॉटरसुद्धा स्प्रे करून घेऊ शकतो. आणि स्प्रे झाल्यानंतर हे पॅक आपलं थोडं ओलं होते आणि ओलं झाल्यानंतर ते आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचं आहे. कारण आपण पुन्हा जर हे रिमूव्ह करण्यासाठी असं स्क्रब असं सर्क्युलर मोशनमध्ये जर रिमूव्ह करत आहोत तर जी वस्तू आहेत ते पुन्हा त्याचे फायदे आपल्याला मिळते, ते ॲब्झॉर्ब होते आपल्या स्किनवरती. त्यासाठी आपल्याला ह्या प्रकारे रिमूव्ह करायचं आहे. पुन्हा 3-4 मिनिट मसाज करून 3 ते 4 मिनटं मसाज करून आपल्या स्किनवरचं पॅक पूर्ण रिमूव्ह करायचं आहे. आणि रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला थंड्या आणि साध्या आणि नॉर्मल पाण्याने फेस वॉश करायचं आहे. मी फेस वॉश करून येते. साध्या आणि नॉर्मल पाण्याने साबण किंवा फेस वॉश यूज करायचा नाही. मी फेस वॉश करून येत आहे. मी फेस वॉश करून आलेली आहे. साध्या, नॉर्मल आणि थंड्या पाण्याने फेस वॉश करायचा आहे. आणि साबण किंवा फेस वॉश यूज करायचा नाही. साध्या आणि नॉर्मल पाण्याने फेस वॉश करायचा आहे. तुम्ही इफेक्ट बघू शकता, इन्स्टंट इफेक्ट येतात. आपल्याला आपली स्किन ग्लोईंग दिसते आणि आपल्याला आपली स्किन ब्राईटनिंग दिसत असते, म्हणजे स्किन व्हाईट दिसत असते. कारण फेअर अँड लवली हे पॅकसुद्धा आपण आपली स्किन ग्लोईंग, ब्राईटनिंग किंवा व्हाईटनिंग दिसण्यासाठी आपण फेअर अँड लवली क्रीम यूज करत असतो. पॅक यूज झाल्यानंतर आपण ते वॉश केल्यानंतर त्यानंतर आपल्याला ॲलोवेरा जेल किंवा तुम्ही आपलं मॉइश्चरायझर आपल्या स्किनवरती यूज करू शकता. मी ॲलोवेरा जेल यूज करत आहे. पॅक आपण रिमूव्ह केल्यानंतर आणि वॉश केल्यानंतर तुम्ही एकतर ॲलोवेरा जेल नाही तर मग तुमचं मॉइश्चरायझर यूज करून घ्या.
तुम्ही इफेक्ट बघू शकता. खूप छान पॅक आहे, तुम्ही यूज करा, तुम्हाला इफेक्ट दिसतील. आणि हप्त्यातून तुमच्या स्किनवर जर सूट होत असेल तर हप्त्यातून एकदा यूज करा आणि तुम्ही बघा तुमच्या फेसवरती किती छान इफेक्ट येत असतात. चला, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.